राम राम मंडळी. तुम्हाला वाटत असेल सकाळी सकाळी एवढं झकपक होऊन कुठं निघालाय माणूस. माझ्यासोबत आहेत मुलगवाना आणि हे तुषार. तर आम्ही निघालो पेठ शिवणीला. उद्घाटनाला वेळ होता आणि भविष्यात आपल्याला बी संसाराला भांडेकुंडे लागणार आहेत गड्या म्हणलं. म्हणून महेश एंटरप्राइजेसचे मालक बालाजी यांना बर्थडेला म्हणलं मला जरा फिरून दाखवा गड्या म्हणलं दुकान. मग काय आबा बाबा 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 कसलं भव्य दिव्य दालन उभा केले. बर्डे अण्णांनी पेठ शिवणीसारख्या ठिकाणी भव्य असं एंटरप्राइजेसचं दालन उभं केले. अण्णा म्हणले सर्वसामान्यांना माफक दरात वस्तू मिळत म्हणून हाकाटाटोप केलाय. आता तुम्हाला खोटं वाटत असलं तुम्ही बी एक वेळ महेश एंटरप्राइजेसला अवश्य भेट द्या. कुठं आहे माहिती आहे का? पेठ शिवणी, तालुका पालम, जिल्हा परभणी. मग इकडं कार्यक्रमाचे उद्घाटक गंगाखेडचे आमदार माननीय श्री रत्नाकर रावजी गुट्टे साहेबांचं आगमन झालं. साहेबांनी बी उशीर न करता नारळ फोडून हे रिबिन कापून उद्घाटन संपन्न केलं. त्यांनी पण या दालनाची पाहणी केली आणि भरभरून कौतुक केलं. अण्णांनी माझा परिचय करून दिला. मग मान्यवरांचा सत्कार झाला. साहेबांनी पेठ शिवणीवरचं प्रेम व्यक्त केलं आणि बाजूला आमचे बालाजी दाजी बसलेलेच होते. मग अनिकेत भाई आणि पेठ शिवणीतले बाकी मित्रमंडळी भेटले. हे दामनवाड सर भेटले. म्हणले आमच्या ताईनं तुमची स्केच काढली. उगन हवं माय. आता तुम्ही सांगा कशी वाटली स्केच. तुषारचा आणि माझा दोनदा सत्कार झाला. आता एकदा जेवण करू द्या म्हणलं. मग आम्ही बी महत्त्वाचं काम पार पाडलं आणि मित्रांसोबत लास्टचा चहा घेतला आणि पेठ शिवणीचा निरोप घेतला.